नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुरमई फ्राय। इथे मी दोन प्रकारे सुरमई फ्राय दाखवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सुरमई कापून घेतलेली आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले। आता काही मसाले लावायचे आहेत, तर 2 चम्मच इथे आलं लसूण पेस्ट, पाव चम्मच हळद, 2 चम्मच तिखट, 2 चम्मच फिश मसाला, इथे मालवणी मसाला घेतला तरी सुद्धा चालेल। चवीनुसार मीठ घालून घेते। 2 चम्मच कोकम आगळ आणि हे सर्व मसाले सुरमईला लावून घ्यायचे। व्यवस्थित असे चोळून लावून घ्यायचे आणि हे असेच 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलंय। 2 ते 3 चम्मच तेल घालून घेते। तेल छान गरम झालंय। आता यामध्ये सुरमई सोडून घ्यायची। अशीच आपल्याला सुरमई सोडून घ्यायची आहे। इथे मी काही सुरमई अशा सोडून घेतल्यात आणि लो मीडियम वरतीच आपल्याला ही मस्त अशी शेकून घ्यायची आहे। फ्राय करून घ्यायची एका बाजूने आणि नंतर ती पलटी करून घ्यायची। अशा पद्धतीने ही सुरमई खूप छान लागते। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे। एका प्लेटमध्ये ही काढून घेते। एकदा नक्की या पद्धतीने करून बघा। आता दुसरी पद्धत म्हणजे ती आपण जी नॉर्मलच पद्धत आहे, तर पाव वाटी रवा, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव चम्मच हळद, पाव चम्मच तिखट, हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि सुरमईचे जे तुकडे आहेत ते अशा पद्धतीने घोलून घ्यायचे। इथे 2 ते 3 इथे मी दाखवते घोलून। व्यवस्थित असं दाबून लावायचं हे तांदूळ आणि रव्याचं मिश्रण। पॅन गरम करायला ठेवलंय आणि त्याच पॅन मध्ये मी ही सुरमई फ्राय करून घेणार आहे। 2 ते 3 चम्मच तेल घालून घेते आणि सुरमई यामध्ये सोडून घेते। इथे मी सुरमई सर्व सोडून घेतले। सोडून घेतल्यानंतर लो फ्लेम वरतीच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतर पलटी करून घ्यायची। इथे पलटी करून घेतले। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। इथे आपली सुरमई तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसत आहे, तेवढीच खायला सुद्धा भन्नाट लागते ही सुरमई। अशा 2 पद्धतीने इथे मी सुरमई फ्राय करून दाखवल्या। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। फ्रेंड, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। इथे सर्व सुरमई इथे मी ठेवून घेतल्यात। इथे पातळ मस्त अशा दिसत आहेत। आता लिंबू ठेवायचं। लिंबू यावरती थोडंसं पिळून खायला घेतला तर एवढी भन्नाट लागते ही सुरमई। ही सुरमई वरण भातासोबत किंवा फिश करी सोबत तुम्ही खाऊ शकता। खूप चविष्ट लागते। लहान मुले सुद्धा ही सुरमई फ्राय आवडीने खातात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। सुहानीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।